हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. तर आज आपल्याला काय पिरियडमध्ये माहिती पाहिजे, ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली, की जे आपण नेक्स्ट बिफोर जे आपण प्रिव्हियसली जे पिरियड जे पाहिले गेले की त्याच्यामध्ये पूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबल कोणत्या स्वरूपामध्ये दाखवला गेला आहे, त्यांचे जे प्रॉपर्टीज असतील ग्रुपनुसार असेल, पिरियडनुसार असेल, किंवा स्पेशल ॲटॉमिक साईज, व्हॅलेन्सी, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, म्हणजे याचे सगळे काय पाहिले गेले, आपण गुणधर्म पाहिले गेले की गणामध्ये असतील किंवा आवर्तनामध्ये असतील कोणत्या स्वरूपामध्ये दाखवले गेले. बट इन दिस पिरियड टू डिस्कस अबाउट दिस पॉइंट, दॅट इज अ ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली, याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं की एक्झॅक्टली आपल्याला ग्रेडेशन मीन्स सिक्वेन्स और मराठीमध्ये जर बोलायचं झालं तर प्रवणता म्हणून आपण एक्झॅक्टली कोणत्या स्वरूपामध्ये टाकली गेली. ओके स्टुडंट, तर फर्स्टली which group known as a halogen groups in a modern periodic table, that is a 17 group. Which group? That is 17 group known as halogen family. Okay student, mean that 17 group contains, that is a the number of the halogen family, but all of them have the general formula. मग त्याचे फॉर्म्युले काय असू शकतात? What is the exactly formula in halogen family? All the elements present in this group. That is X2. Which is the formula? X2. X means one type of element in a halogen family. To its molecule. म्हणजे आपल्याला हे रेणूच्या रूपामध्ये कधी हॅलोजन फॅमिली मधले जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण ग्रेडेशन इज ऑब्झर्व्ड इन दिअर फिजिकल स्टेट, हे एक झालं त्याचं फीचर, परंतु अजून एक काय पाहता येऊ शकतं की त्याचे जे फिजिकल स्टेट आहे, भौतिक अवस्था असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला ग्रेडेशन प्रॉपरली इंडिकेट करता येऊ शकते. मग त्याच्यात जर आपण जर पाहिलं गेलं तर व्हॉट आर द एलिमेंट्स प्रेझेंट इन अ 17 ग्रुप. सम एलिमेंट दॅट इज फ्लोरीन F2, chlorine Cl2, chlorine, bromine Br2, and iodine I2. Meaning that physically gradation takes place in 17 group means halogen family. What are the physical state of these above elements? Firstly, iodine is a solid state. Which state? Solid. Bromine, it's a liquid state. And fluorine and chlorine, it's a gaseous state. Are these gradation takes place in halogen family? हे आपल्या लक्षात यायला पाहिजे की यांच्यामध्ये एकाच गटामध्ये जरी असले तरी सॉलिड, लिक्विड और गॅसियस, लिक्विड और सॉलिड आर द ग्रेडेशन. हे आपल्याला पाहायला मिळतंय. नेक्स्ट आला तर अजून त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं डू यू नो म्हणून काही मुद्दे दिलेले इथं आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे की जनरल केमिकल इक्वेशन इंडिकेटिंग द रिॲक्शन ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल इज गिव्हन. आपल्याला जो सेकंड ग्रुप आहे कशामधला, मॉडर्न पिरियडिक टेबल मधला, त्याला काय नाव दिलं गेलं आहे, अल्कलाइन अर्थ मेटल. ओके स्टुडंट, तर त्याच्यात एक आपल्याला केमिकल रिॲक्शन आहे, थोडक्यात केमिकल इक्वेशन आहे, कारण आता जो नेक्स्ट टॉपिक जो आहे तो पूर्ण केमिकल रिॲक्शन कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला दाखवल्या जाऊ शकतात, कॉम्बिनेशन असेल, डिसोसिएशन, डिस्प्लेसमेंट, नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला त्याच्याविषयी डिस्कस करायचं. परंतु इथं अल्कलाइन अर्थ मेटल रिॲक्ट विथ स्टीम, वॉटर, डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. त्याच्यामध्ये कोणते होतात कोणते नाही आपल्याला हे बारकाईने लक्षात घ्यावं लागेल. व्हाईल डाऊन द सेकंड ग्रुप, मग आपल्याला ज्यावेळेस सेकंड ग्रुपमध्ये जातो, सेकंड ग्रुप इन द मॉडर्न पिरियडिक टेबल, कशामध्ये जायचं आपल्याला, सेकंड जो ग्रुप आहे की त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर बेरिलियम, मॅग्नेशियम, सिंबल आपल्याला एरर करायचे नाही, तिथं कोणतं कॅपिटल कोणतं स्मॉल लेटर आहे ते लक्षात घ्यावं लागेल. कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम म्हणू आपण त्याला, आणि लास्ट वन बेरियम.
beryllium or last barium are these elements present in second group in the modern periodic table. Now, what are the properties of these above given elements or reactivity of these above elements with specially water? पाण्यासोबत जर पाहिली गेली तर आपल्याला स्पेशली पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्पेशली मॅग्नेशियम याच्यात जर पाहिजे झालं मॅग्नेशियम element of magnesium means ribbon of magnesium react with water, does not react with water, it is easily reacted with steam. This is the character or property of this magnesium of atom or element. Mean that what are the chemical equation? Chemical equation of this magnesium element with steam. Which products are obtained? Firstly, chemical reaction. Firstly, magnesium Mg react with steam H2O means water, but it's a steam. Then, which are the product to obtain? Firstly, magnesium oxide. Are these two reactant, and then left hand side are reactor, and right side of this equation to form product. आपल्याला नेक्स्ट पिरियड मध्ये चर्चा डिस्कस करायचं आहे. मॅग्नेशियम रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साइड फर्स्टली and then H2 hydrogen gas release. Then first product and then second step magnesium hydroxide are the product. Therefore these are the two. How to balance this chemical equation means left or right side of these two, both of these sides. Magnesium hydroxide 2 or 2 4 means 2 multiply by 2 किती झाले 4 झाले. हे आपल्याला नेक्स्ट पुढे आपण ऍक्टिव्ह पासून बघतो कशा स्वरूपामध्ये बॅलन्स करायचे हे लक्षात घ्या. when magnesium react with steam, this is steam, and to form magnesium firstly oxide means its very brightest flame to form. when magnesium ribbon react with steam to form firstly brightest flame म्हणजे आपल्याला अगदी तेजस्वी अशा प्रकारची त्याची काय दिसणारे अगदी ज्योत दिसत म्हणजे फ्लेम दिसत आपल्याला सुरुवातीला. देन नेक्स्ट अनदर मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड जे आपल्याला फायनली हेच दाखवायचे, परंतु हा थोडासा बाय प्रोडक्ट आपण दाखवला. परंतु मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड रिएक्ट विथ हायड्रोजन गॅस. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ हायड्रोजन गॅस? इट्स व्हेरी मोस्ट रिएक्ट, इट्स व्हेरी एक्सप्लोसिव्ह, स्फोटक आहे. आपण जर त्याला जर थोडासा जर त्या बाजूला जर हायड्रोजन गॅस जिथून रिलीज केला जायला नाही तिथं आपण जर बर्न केलं गेलं, पेटवलं गेलं तर ते काय होईल अगदी एक्सप्लोज होईल. ओके स्टुडंट, म्हणजे अशा स्वरूपामध्ये आपल्याला ही रिएक्टिव्हिटी मॅग्नेशियमची स्टीम सोबत कशा स्वरूपामध्ये होते आणि त्याच्यात कोणता बाय प्रोडक्ट मिळतो हे लक्षात येणं गरजेचं आहे. विच आर द गॅस टू फॉर्म एक्झामला बोर्ड एक्झामला विचारलं जातं. Magnesium ribbon react with steam to form which gas? That is a hydrogen gas is released. But next another one, alkaline earth metal means it's a gradation in the chemical property in second group in the modern periodic table, that is alkaline earth metal. But while going down the second group, reactivity, how does reactivity takes place in second group? मग आपल्याला क्रियाशीलता कोणत्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते? जो सेकंड जो ग्रुप पाहायला मिळतो goes on alkaline earth metal goes on increasing down the group. म्हणजे क्रियाशीलता काय होती वाढत जाते. reactivity of alkaline earth metal, it means that is of the which this reaction takes place also goes on increasing. means beryllium does not react with water. म्हणजे आपण जसं खाली जाणार आहे it does not react with water. नेक्स्ट another मॅग्नेशियम रिएक्ट विथ स्टीम. एक्झामच्या दृष्टीने ह्याच्यावर सुद्धा एमसीक्यूज क्वेश्चन तयार होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला हे बारकाईने पाहणं गरजेचं आहे. मॅग्नेशियम रिएक्ट विथ स्टीम, बेरिलियम डज नॉट रिएक्ट विथ वॉटर. नेक्स्ट अनदर वन
calcium, strontium and barium. Calcium, strontium and beryllium are these three elements react with water at room temperature. Mean that is easily react with room temperature. म्हणजे आपल्याला पाण्यासोबत सामान्य तापमानाला काय होऊ शकतं, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम और बेरियम are these three elements to easily react, but beryllium does not react with water and magnesium react with steam. Are these gradation takes place in second group means alkaline earth metals in the modern periodic table. Okay student, म्हणजे chemical equation लक्षात घ्या. Which are the element present in 17 group or which are the element present in second group means alkaline earth metal. How does reactivity takes place whenever we go top to bottom in group. हे आपल्याला क्वेश्चन रिमाइंड चटकन लक्षात यायला पाहिजे, त्याचा आन्सर सुद्धा चटकन आपण जर ह्या स्वरूपामध्ये जर अंडरस्टूड जर केलं गेलं तर काळजीपूर्वक लक्षात येईल. ओके स्टुडंट, तर आतापर्यंत आपण पाठीमागपासून हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट याच्याविषयी डिस्कस केलं गेलं. म्हणजे केमिस्ट्रीचा अगदी बेस म्हणूया आपण, फाउंडेशन म्हणूया की ह्या टॉपिकपासून तुम्हाला 11ला सुद्धा ह्याचाच तुम्हाला बेस बराच कामाला येणार आहे. पण त्याच्यामध्ये आपण प्रीहिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सुद्धा पाहायला गेला की ज्यामध्ये कुठपासून स्टार्ट केलं गेलं तर अगदी फर्स्ट सायंटिस्ट जो असेल डोबेरिनर, नेक्स्ट न्यूलँड, देन अनदर वन मेंडेलिव्ह अँड लास्ट वन मॉडर्न पिरियडिक टेबल की जो हेनरी मोस्ले यांनी दाखवून दिला. कोणत्या स्वरूपामध्ये ग्रुप्स असतील की मेंडेलिव्हमध्ये दाखवलं होतं, परंतु त्याच्यामध्ये काही डिमेरिट्स आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे त्याच्यामध्ये दोषयुक्त ठरली गेली, डिफेक्टिव्ह ठरली गेली आणि जो फायनली डन केला गेला तो मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि त्याच्यानुसार आपण पूर्णरित्या टोटली पिरियड असतील, ग्रुप्स असतील, टोटल त्याचे प्रॉपर्टीज असतील, ॲटॉमिक साईज असेल किंवा व्हॅलेन्सी, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असतील किंवा हॅलोजन ग्रुप असेल, सेकंड अल्कलाइन अर्थ मेटल असेल, फर्स्ट असेल अल्कली मेटल्स असतील, या पूर्ण डिस्कस केले. तर याला तुम्हाला काय करावं लागतील, कंटिन्यू म्हणजे टॉपिक फिनिश होतं परंतु आपलं खूप महत्त्वाचं काम पुढे निश्चित केलं जाते की त्याला कंटिन्यू रिव्हिजन राहणं गरजेचं आहे. आणि त्याच्या आपल्याला याच्यामध्ये शॉर्टली त्याच्यामध्ये काही क्वेश्चन दिलेले असतील ते क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. खाली सुद्धा एक्झरसाइज दिला गेला, अगदी अगदी म्हणूया आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तिथं क्वेश्चन दिले गेलेले आहेत की त्याचे आपल्याला आन्सर अगदी शॉर्टली लिहायचे आहेत. आणि ते आपल्याला साहजिकच जर टॉपिक जर अंडरस्टूड कम्प्लीट रिव्हिजन जर प्रॉपरली दिली गेली असेल तर ते क्वेश्चनचे आन्सर प्रॉपरली सॉल्व्ह करता येऊ शकतात, काही सुद्धा अडचणी येणार नाही. ओके स्टुडंट, त्याचा टॉपिक आपला फिनिश. थँक्यू.